Good morning, students. Here we are going to learn how to find out the correct spellings of the words. As far as correct spellings are concerned, this type of question is always asked by the examiner in exam paper, and so I want you to focus on this particular subject matter, and that is nothing but the correct spellings of the words. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नेहमी परीक्षेमध्ये प्रश्न असतो, काय शब्द दिलेले असतात 3-4 शब्द, त्यातलं करेक्ट स्पेलिंग कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं असतं. आता मी तुमच्या समोर काय शब्द दिलेले आहेत पहा. ह्या शब्दामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ह्या शब्दातलं करेक्ट स्पेलिंग कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आता उदाहरणार्थ हे काय शब्द तुमच्या समोर मी दिलेले आहेत, त्यातलं करेक्ट स्पेलिंग कोणतं आहे ते पहा तुम्ही. आता पहिल्या शब्दामध्ये मी ज्याला अंडरलाईन केलेला आहे तो करेक्ट शब्द आहे. व्हॅक्यूम या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग हे आहे, VACUM असं नाही, VACCUM असं नाही, तर VACWUM असं आहे व्हॅक्यूम. आणि हे काय आहे, VACCWM असं आहे, पण हे पण स्पेलिंग नाही, तर करेक्ट स्पेलिंग हे आहे बघा व्हॅक्यूम. हे सांगा सुपरिटेंडेंट शब्दाचं करेक्ट स्पेलिंग कोणतं आहे, तर सुपरिटेंडेंट शब्दाचं करेक्ट स्पेलिंग कोणतं आहे, तर सुपरिटेंडेंट हा शब्द आहे पहा. 3 नंबरचा शब्द कोणता सांगेल, बेनिफिट. तर बेनिफिट या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग BENEFIT असं आहे बेनिफिट. आणि नंतर प्रोग्राम ह्या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग कोणतं आहे, प्रोग्राम PROGRAMME, म्हणजे प्रोग्राम या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग आहे पहा प्रोग्राम. आणि ऑमलेट, ऑमलेट या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग कोणतं आहे, तर थर्ड वन आहे. तर ऑमलेट या शब्दाचं ज्याप्रमाणे आपण स्पेलिंग पाहत असतो, असे बरेच काय शब्द आहेत की ज्या शब्दाचं स्पेलिंग आपण पाहत असताना आपल्या समोर थोडंसं कन्फ्युजन होत असतं किंवा आपण थोडं कन्फ्युज होत असतो. आता नेक्स्ट काय स्पेलिंग मी तुमच्या समोर लिहित आहे, तुम्ही फक्त मला फाइंड आउट करून दाखवा की ह्यातलं करेक्ट स्पेलिंग कोणतं आहे. तुम्ही मला खात्रीने सांगू शकता की सर हे स्पेलिंग करेक्ट आहे. असे बरेच काय शब्द असतात की ज्या शब्दामध्ये आपल्याला त्याने करेक्ट स्पेलिंग आपल्याला विचारलेलं असतं. तुमच्या समोर काय शब्द मी इथं लिहित आहे, त्यातलं मला दिसते का सगळ्यांना, तर दिसते का करेक्ट स्पेलिंग. आता या ठिकाणी बघा ग्रामर या शब्दाचं, आता ग्रामर हा शब्द आपण बऱ्याच वेळा पाहिलेला आहे, तरी आपण एकदा ह्याच्यावर थोडस फोकस टाकूया. करेक्ट स्पेलिंग मला सांगा, ह्यातलं करेक्ट स्पेलिंग कोणतं आहे. हे तर थोडं अंतर ठेवतो मी, अंतर ठेवून हा शब्द इथं लिहितो. आता कमिटी या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग सांगा. कमिटी, कमिटीचा अर्थ आहे जी तुमची समिती असते, समितीला कमिटी असं म्हणतो आपण. 4 शब्द काय देतो की तुम्हाला स्पेलिंग विचारताना 4 तुमच्या समोर ऑप्शन असतात. ग्रामर या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग बघा, कमिटी या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग बघा, वरांडा या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग बघा. असं स्पेलिंग काय मी तुमच्या समोर ठेवतोय की काय शब्दाचं स्पेलिंग आपल्याला माहित असतं की स्पेलिंग मात्र वेगळ्या पद्धतीने असतं. किंवा सिगारेट हा शब्द आहे, बरेच काय शब्द तुमच्या समोर नवीन आले असतील किंवा काय शब्द तुम्हाला नक्की माहित असतील की ह्यातलं ज्यावेळेस आपण स्पेलिंगचा विचार करतो त्यावेळेस कसं त्याचं करेक्ट स्पेलिंग काय असतं, पण आपण त्यावेळी एवढं विचार करत नाही. टेलिव्हिजन हा शब्द आहे, टेलिव्हिजन सारखा शब्द आहे. आता मी काय तुम्हाला असं स्पेलिंग देत आहे, रॅन्डमली स्पेलिंग देत आहे की माझा उद्देश काय आहे की तुम्हाला जे करेक्ट स्पेलिंग आहे तेव्हा तुमचा फोकस यावा, करेक्ट स्पेलिंग आहे तेव्हा फोकस यावा, म्हणून रॅन्डमली स्पेलिंग देत आहे. म्हणजे जे करेक्ट स्पेलिंग फक्त मी पकडतोय, स्पर्धा परीक्षेला असे शब्द येतात थोडाफार फरक करून ते स्पेलिंग तुमच्या समोर देत असतात. आणि हा जो शब्द मी लिहिणार आहे 6 नंबरचा, आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे मी गेल्या 20-22 वर्षामध्ये 40 ते 50 वेळा परीक्षेला शब्द विचारला. हा शब्द जो आता मी तुमच्या समोर 6 नंबरला लिहिणार आहे, त्यातलं मला करेक्ट स्पेलिंग कोणतं आहे ते मला लिहून दाखवायचं किंवा मला सांगा की ह्यातलं करेक्ट स्पेलिंग हे आहे.
अनेक परीक्षेमध्ये अनेक वेळा हा प्रश्न आलाय, कर्नल. तसंच आणखीन एक स्पेलिंग आहे की जे दिसते ना इकडचं, त्यात पण दिसते ना. छान. त्या ठिकाणी हा एक शब्द आहे पहा, ज्याला आपण लेफ्टनंट असं म्हणतो. तर ह्यातलं स्पेलिंग पण आता काय विद्यार्थी बघा ह्याच्यामध्ये आहेत, एनसीसी मध्ये वगैरे आहेत, तर त्यांना माहित असेल या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग काय आहे. ठीक आहे, 7 शब्द आपण तुमच्या समोर ठेवलेले आहेत. आता 7 शब्द आपण विचार करूया. सांगू शकताय? काय विद्यार्थी चुनचुनीत आहेत लगेच सांगतील, काय विद्यार्थी जरा थोडा विचार करतील. हा, पहिल्याच काय येणार आहे? पहिल्याचं पहिलं का दुसरं? दुसरं. असं सगळ्यांना वाटते ना? पहिल्याचं दुसरं वाटते. छान, त्याबद्दल तुमचं आभार मानावं तेवढं कमीच आहे. मी बरोबर सांगितलं सगळ्यांनी. आता 2 नंबर शब्द सांगा, कमिटी. कमिटी शब्दाचं करेक्ट स्पेलिंग COMMITTEE असं आहे, कमिटी. ह्या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग असं आहे बघा, कमिटी. हे बरोबर आलं. आता वरांडा 10वी 12वीच्या पुस्तकामध्ये शब्द आलेला आहे. तुम्हाला जवळ तुम्ही लिखाण करता त्यामध्ये पण बरेच वेळ विद्यार्थी स्पेलिंग चुकवतात. तर वरांडा या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग कसं आहे? दुसरं स्पेलिंग बरोबर आहे, अगदी बरोबर सांगितलं. तर वरांडा शब्दाचं करेक्ट स्पेलिंग दुसरं आहे, वरांडा. त्यानंतर आता सिगारेट. आता आय डू नॉट वॉन्ट टू करप्ट युअर फिलिंग्स. तुम्हाला तुमच्या भावना दुखवायच्या नाहीत, पण स्पेलिंग आलेलं आहे परीक्षेला. सिगारेटचं स्पेलिंग ऐकून काय लोकांना वाटलं की सिगारेटचा उल्लेख कशाला केला, आमच्या भावना बिनकामाच्या दुखवल्या तुम्ही. तसं काय नाही. तर स्पेलिंग परीक्षेला एकदा आलेलं आहे. करेक्ट स्पेलिंग कोणतं आहे? सिगारेट. जसं सिगारेट आहे, कॅसेट आहे, असे बरेच शब्द आहेत इंग्लिशमध्ये आहेत की त्या स्पेलिंगवर आपण बारकावा ठेवत नाही आणि ते स्पेलिंग आपलं बरोबर परीक्षेमध्ये चुकतो आपण. कोण सांगेल सिगारेट स्पेलिंग कसं आहे? मिताली कोणतं स्पेलिंग आहे सिगारेटचं? 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. तर काय कुठलं स्पेलिंग आहे तर 3 नंबर. अगदी बरोबर सांगितलं बा, सिगारेट. तर सिगारेट या शब्दाचं 3 नंबरचं स्पेलिंग बरोबर आहे. आता टेलिव्हिजन पहिलेच बरोबर आहे. टेलिव्हिजन शब्दाचं TELE असं असतं. आता कर्नल हा शब्द बऱ्याच परीक्षेला आलेला आहे आतापर्यंत. 30-40 वेळा प्रश्न आलेला आहे. कर्नल, लेफ्टनंट स्पेलिंग इव्हन तुमचं जे असतात का नाही मुलाखती, टीचरचा इंटरव्ह्यू वगैरे असतात, तर सुद्धा इंग्लिश शिक्षकाला हे प्रश्न विचारतात. किंवा कॉमनली तुम्हाला सुद्धा जेव्हा तुमचं ते हे असतं इंटरव्ह्यूला वगैरे, सहज तुम्हाला विचारतात हे जर स्पेलिंग सांगा, हे जर लॉंग फॉर्म सांगा, त्यावेळेस हे स्पेलिंग विचारतात. कुठलं स्पेलिंग बरोबर आहे? पहिलेच बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तर कर्नल या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग पहिलेच बरोबर आहे, कर्नल. कर्नल ह्या शब्दाचा अर्थ आहे तो सैन्याला जो अधिकारी असतो त्याला कर्नल असं म्हणतात. पण स्पेलिंग लिहिताना आपण कोलोनल लिहायचं. मराठीमध्ये आपण कर्नल म्हणतो, पण लिहिताना कोलोनल असल्याच. आणि लेफ्टनंट. तर लेफ्टनंट शब्द सुद्धा स्पेलिंग पहिलेच बरोबर आहे, लेफ्टनंट. हे असे जे काही स्पेलिंग आहेत की ज्या स्पेलिंग मध्ये आपल्याला बऱ्याच वेळा आपल्याला शंका येते आणि अशा प्रकारचे अनेक शब्द परीक्षेमध्ये विचारतात की जे आपल्याला माहित असणे अपेक्षित असते. इट इज एक्सपेक्टेड फ्रॉम यू दॅट यू शुड नो ऑल द करेक्ट स्पेलिंग्स ऑफ द वर्ड्स. हा भाग तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात आला असेल. मला अपेक्षा आहे हा प्रश्न तुम्हाला चांगला कळाला असेल. अशा प्रकारचे अनेक तुम्ही शब्द सोडवा. असं जर तुम्ही शब्द पाहिले तर तुम्हाला ह्याच्यामध्ये काय शंका असतात किंवा कशा प्रकारे अडचणी असतात हा भाग तुमचा निघून जाईल. ठीक आहे, हा भाग तुम्हाला बऱ्यापैकी कळाला असेल असं मला अपेक्षा आहे. थँक्यू.